आयोजक फार हुशार आहे. त्यांनी पहिल्यांदा कार्यक्रम ठेवले, सांस्कृतिक कार्यक्रम. त्यांना वाटलं संख्या वाढेल आणि मला थोडं टेन्शन असं होतं की साधारणतः ज्यांचे कार्यक्रम असतात ते पालक येतात, त्यांच्या मुलाचा कार्यक्रम झाला, त्या मुलाचं बोट धरतात आणि घरी जातात. पण तुम्ही सर्वजण सुज्ञ पालक आहात आणि खरोखर हिंदू संमेलनासाठी या ठिकाणी आलेले आहात असा माझा विश्वास झाला. म्हणजे पालकांनी आपल्या मुलाचं कौतुक पाहायला तर ते आलेच, परंतु केवळ कौतुक पाहायला नाही तर ते या ठिकाणी हिंदू संमेलनाला मनातून आले. आणि म्हणून विशेषतः महिला दिनाच्या निमित्ताने या हिंदू संमेलनात सहभागी झालेल्या सगळ्या महिलांचं मी मनातून स्वागत करतो आणि तुमच्या सगळ्यांचं कौतुक देखील करतो की आपण खरोखर हिंदू संमेलनासाठीच या ठिकाणी आलेले आहात. आज हिंदू संमेलन या ठिकाणी आहे. या हिंदू संमेलनामध्ये जे प्रमुख वक्ता असतो त्याची मोठी पंचायत होते. म्हणजे 1 तासपर्यंत ते सगळे कार्यक्रम, त्यानंतर महानुभाव लोकांचे अतिशय सुंदर अशा पद्धतीचे व्याख्यानं, म्हणजे पूर्णाची पोळी पोटभर जेव घालायची आणि मग ते पाहुणा माझ्या घरी आणून सोडायचा आणि म्हणा ते घाला याला जेवू आता. अरे बाबा त्यानं पोटभर जेवलेला आहे. मग त्याला म्हणलं का जेवता का? अरे बाबा नाही आता खूप जेवण झालं. आधी कार्यक्रम, या दोघांचं व्याख्यान, बस पोट भरलेलं आहे. आलं माझ्यावर टेन्शन. पण मी विचार असा केला, पोटभर जेवल्यावरही काही पदार्थ असे असतात की कितीही पोटभर जेवू द्या ते धकतात. म्हणजे एखादा आईस्क्रीमचा जर डोना दिला, अहो खाता का? किती पोटभर जेवू द्या ते म्हणजे काही हरकत नाही बा, थोडंसं खातो. बरं एखादं मसाला पान, अहो किती पोटभर जेवू द्या म्हणजे द्या मसाला पान. आता माझी जबाबदारी ही आहे, पोटभर जेवलेले तुम्ही, तुमच्या सगळ्यांना मी एक आईस्क्रीमचा कप देणार आहे. या ठिकाणी तुम्हाला एक मसाला पान देणार आहे आणि ते खाऊन म्हणजे यांचं जे सगळं तृप्त झाली यावर ढेकर, आणि ते ढेकर आल्यानंतर मसाला पान जर खाल्लं तर ते घरी घेऊन जातो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या चरणावर मी सुरुवातीलाच विनम्र आवाहन करतो की ही हिंदू संमेलनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि म्हणून देशभरामध्ये काही ठिकाणी जगभरामध्ये अशी संमेलनं होऊन राहिलेली आहेत. आणि या संमेलनाचा उद्देश काय आहे? आतापर्यंत आपण 10,000, 20,000 हजाराची संमेलनं पाहिली, जोरजोरात नारे त्या ठिकाणी ऐकले आणि त्याच्यातून हिंदूंचं स्फुल्लिंग जागं व्हावं अशा पद्धतीची योजना त्या संमेलनामध्ये होती. पण आत्ताची जी संमेलनं आहेत, या संमेलनामध्ये माझा घर, हे माझं घर हिंदुस्थानात आहे, पण माझ्या घरात हिंदुस्थान आहे का? हिंदू म्हणून माझी काही कर्तव्य आहेत ती मी पार करतो का? हे नुसतं जय श्रीराम, सनातन हिंदू धर्म की जय हे तर करायचंच आहे. पण हे करत असताना हा हिंदुस्थान आहे, या देशाचा 7/12 माझा आहे. जसं माझं घर त्याचा नमुना डो माझा आहे, माझं घर त्याचा 7/12 माझ्या शेतीचा माझा आहे, तर मी त्याचं कसं रक्षण करतो? माझ्या घराला रंगरंगोटी मला द्यायची आहे. माझ्या घराची बॉर्डर व्यवस्थित आहे की नाही? माझ्या घराचं अंगण झाडलेलं आहे की नाही? माझ्या घरातला सोफा व्यवस्थित आहे की नाही? माझ्या स्वयंपाकघरात सगळ्या वस्तू आहेत की नाही? आणि त्या जर नसतील तर माझी कशी तडफड होते की माझं घर चांगलं राहावं, माझं घर चांगलं राहावं, अशी जी तडफड आमची होते. तसा हिंदुस्थान नावाचा माझा देश, हा देश चांगला राहावा, इथलं वातावरण चांगलं राहावं, हे राष्ट्र परमवैभवाला जावं, इथली जमीन सुजलाम सुफलाम व्हावी, इथला सगळा समाज समरस समाज व्हावा, या ठिकाणी वातावरण चांगलं राहावं, नागरिक कर्तव्य सगळ्यांनी पाळावी. जसं मी घरामध्ये माझी काळजी घेतो तसं या देशाची काळजी कोणीतरी केली पाहिजे. आणि म्हणून या हिंदू संमेलनाचे 2 उद्देश आहेत. एक तर माझ्या घरात हिंदुस्थान गेला पाहिजे आणि म्हणून हिंदू म्हणून माझा संस्कार माझ्यावर होतो की नाही, मी हिंदू आहे की नाही, त्याची काही लिटमस टेस्ट आहे की नाही. तुम्ही म्हणसाल आम्ही हिंदू नाही, आम्ही तर खरोखर हिंदू आहे.
मी एका कार्यक्रमाला चाललो होतो, अखंड भारत दिनाचा कार्यक्रम. वाशिम मधून निघालो एसटी मध्ये, मानोऱ्याला कार्यक्रम होता. आता त्या काळामध्ये सगळे कार्यकर्ते आपले संघाचे कार्यकर्ते एसटीने प्रवास करायचे आणि साधारण जायचे, कधी कधी सायकलने जावं लागायचं. एसटी मध्ये बसलो, 14 ऑगस्टचा दिवस, रिमझिम रिमझिम पाऊस चालू होता आणि अखंड भारत दिनासाठी मला मानोऱ्याला जायचं होतं. गाडी सुरू झाली आणि गाडी गावाच्या बाहेर पडली. गावाच्या बाहेर पडल्याबरोबर तो रिमझिम असणारा पाऊस धोधो धोधो पडायला लागला. इतका धोधो, एक धानोरा नावाचं गाव होतं, त्या गावाजवळ एक नाला होता आणि तो नाला चांगला फुगला आणि आमची गाडी तिथेच अडकली. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, तो नाला काही उतरेना, आमची गाडी काही पुढे जाईना. मग आम्ही सगळ्यांनी, त्या ड्रायव्हर कंडक्टरने आमच्याशी चर्चा केली, म्हटले अहो गाडी काही पुढे जात नाही, आपण चटकन वाशिमला परत गेलं पाहिजे. आम्ही सगळ्यांनी विचार केला की बरोबर आहे, आमची गाडी त्या ड्रायव्हर कंडक्टरनी परत केली आणि आम्ही वाशिमकडे निघालो. तर मध्ये एक कळंबा नावाचं गाव आहे आणि तिथे एक मोठा नाला आणि तो चांगला फुगला. आमची गाडी तिथेच अडकली. आता महाराष्ट्रातल्या त्या काळातल्या एसट्या महाराजांना माहित असत, जे मी असा बसलेला तर टपक टपक गळायला लागल्या. माझ्या डोक्यावर अशी गळायला लागली. मी असा सरकलो या खांद्यावर पाणी, इकडे सरकलो इकडे पाणी, समोर सरकलो तर पाठीवर पाणी आणि मागे सरकलो तर पोटावर पाणी. सगळ्यांचे डोके कुट्ट झाले, ओले चिंब सगळेजण. पाणी म्हणसाल तर धोधो धोधो व्हायला लागला. आणि अशा स्थितीमध्ये त्या गाडीमध्ये एक बाई बसलेली होती आणि तिच्याजवळ एक लहानसं लेकरू होतं आणि ते क्या क्या करून बोंबलायला लागला. आता ते ओरडायला लागले तर सगळेजण त्या बाईच्या अंगावर ओरडायला लागले, बाई त्याला शांत करा, आमचं डोकं दुखायला लागलं, बाई त्याला शांत करा, आमचं डोकं दुखून राहिलं. आता ती माझ्या ओळखीची होती. मी गेलो, म्हटलं ताई त्याला शांत करा ना, सगळे तुमच्या अंगावर ओरडून राहिले. तर ती म्हटले अहो सर, तिला तहान लागलेली आहे, तुमच्याजवळ पाणी आहे का? आता माझ्याजवळ शबनम होती, मी पाहिलं, पावसाळ्याचे दिवस, माझ्याजवळ खरंच पाणी नव्हतं. मग मी पुढच्याला विचारलं का तुमच्याजवळ पाणी आहे का? त्याने पाहिलं, म्हटलं माझ्याजवळ नाही. त्याने आणखी पुढच्याला विचारलं पाणी आहे का, पाणी आहे का, पाणी आहे का? आणि उत्तर यायला लागलं पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही. मी असा विचार केला, खिडकीतून बाहेर पाहिलं, शेतात पाणी, नाल्यात पाणी, वरतून पाणी, खालून पाणी, जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी. आणि प्रत्येक जण म्हणत होता पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही. कारण त्या मुलीला पिण्यायोग्य प्रोसेस केलेलं, फिल्टर केलेलं पाणी नसल्यामुळे प्रत्येक जण म्हणत होते पाणी नाही, पाणी नाही. हिंदू माणसाचं देखील असंच होऊ लागलेलं होतं. इथे हिंदू, तिथे हिंदू, तिथे हिंदू, जिकडे पाहावं तिकडे हिंदूच हिंदू. पण देशाला आवश्यक असणारा, समाजाला आवश्यक असणारा, माझ्या गावाला आवश्यक असणारा हिंदू कुठे मिळेना. जसं त्या पाण्याला प्रोसेस करण्यासाठी एका फिल्टर मशीन मधून न्यावं लागते, तसं हिंदूंना हिंदू करण्यासाठी एक मशीन आहे, त्याचं नाव आहे हिंदू संमेलन. आणि या हिंदू संमेलनाच्या माध्यमातून हिंदुत्व जागरणाची निर्माण या ठिकाणी होते. दुसरं काय अजून? दुसरं आहे, मी या देशाचा मालक आहे, सातबारा माझ्या नावाचा आहे, इथली जबाबदारी माझी आहे. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जेव्हा या ठिकाणी सुरू केलं संघ 1925 मध्ये आणि 1940 ला डॉक्टर हेडगेवारांनी भाषण दिलं, याची देही याची डोळा, मला हे राष्ट्र परम वैभवाला गेलेलं पाहायचं आहे. आपली जबाबदारी आहे, लक्षात ठेवा, गांभीर्याने ऐका. आता जय भवानी जय शिवाजी ऐकलं आपण, आता खूप त्याच्यावर नारे दिले, पण मला माझी काही जबाबदारी आहे की नाही, की नुसतं एवढं करून चालणार नाही. आणि म्हणून परमपूजनीय सरसंघचालकांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये याचा उल्लेख केला की याची देही याची डोळा, म्हणजे माझा देह किती वर्षाचा आहे, 100 वर्ष जास्तीत जास्त मी जगणार. म्हणून माझी जबाबदारी अशी आहे, 100 वर्ष संघाला झाले, परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारांनी याची देही याची डोळा म्हटलं, याचा अर्थ 100 वर्षामध्ये हे राष्ट्र परम वैभवालाच गेलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा संघ सुरू झाला त्यावेळेस पहिल्यांदा सुरू झालं व्यवस्था परिवर्तन. व्यवस्था परिवर्तन म्हणजे या समाजामध्ये जातीभेद होता, निरनिराळ्या कुप्रथा होत्या. संघाने काम सुरू केलं आणि या ठिकाणचा जातीभेद हळूहळू नष्ट व्हायला लागला. याला म्हटलेलं व्यवस्था परिवर्तन.
मग आणखीन दुसरे सरसंघचालक आले, तिसरे आले, त्यांनी पुन्हा यामध्ये विस्तार करायला सुरुवात केली. त्याला म्हटलं समाज परिवर्तन. म्हणजे आता हा समाज जागा झालेला आहे. राम मंदिर हिंदू समाज एकत्रित आला म्हणून जागा झाला, त्या ठिकाणी मंदिर निर्माण झालं. 370 का हटलं? हिंदू समाज जागा झाला म्हणून 370 हटलं. अशा अनेक गोष्टी आहेत वेळेचं बंधन असल्यामुळे, आणि म्हणून समाज परिवर्तन झालं. आता विद्यमान सरसंघचालकांनी गेल्या दसऱ्याच्या उत्सवामध्ये सगळ्यांना आवाहन केलं, व्यवस्था परिवर्तन संघाने केलेलं आहे, समाज परिवर्तन संघाने केलेलं आहे. आणि आता तिसऱ्या टप्प्यावर मी मालक आहे, या देशाची व्यवस्था मला करायची आहे. मी माझ्या घराची व्यवस्था करतो, तसं या देशाचं देखील वातावरण सुंदर आणि सुजलाम सुफलाम व्हायचं असेल तर व्यवस्था परिवर्तन, समाज परिवर्तन, आणि मग आता सरसंघचालकांनी सांगितलं पंच परिवर्तन. आता याची आवश्यकता का पडली? एक काळ असा होता, या देशामध्ये जर हरिण मारलं तर शिक्षा व्हायची. त्या सलमान खानला जेलमध्ये टाकण्यात आलं. धर्मराव बाबा आत्रामनी एक काळवीट मारलं, मंत्री होते, मंत्रीपद गमवायचं काम पडलं. म्हणजे या देशामध्ये हरण मारलं तर जेलमध्ये जायचे, पण गायीची सरेआम हत्या व्हायची. समाज परिवर्तन नव्हतं, हिंदू समाज सोपलेला होता, आणि म्हणून गायीची सरेआम हत्या, हिंदू समाज जागा झाला, समाज परिवर्तन झालं. आणि या महाराष्ट्र राज्याच्या सरकारला हिंदू समाजाने भाग पाडलं, गायीला राज्यमातेचा दर्जा या ठिकाणी देण्यात आला. हे समाज परिवर्तन, व्यवस्था परिवर्तनाचा भाग आहे, लक्षात ठेवा. या देशामध्ये पाकिस्तानचे झेंडे लावायला जायचे. वाशिममध्ये पाकिस्तानचा झेंडा लावला, आणि त्या काळामध्ये हिंदू जागा नव्हता, ते सगळे खुलेआम फिरत होते. पाकिस्तानचे झेंडे लावले, त्यांना काहीही शिक्षा नाही, परंतु तिरंगा झेंडा हिंदुस्थानचा त्या उमा भारतींनी ईदगाह मैदानावर हुबळीच्या लावला. त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं, त्यांचं सरकार गायब करण्यात आलं. मुरली मनोहर जोशींनी लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा लावायचा म्हणून प्रयत्न केला, मोठी यात्रा काढली, त्यांना तो लावता आला नाही, किंवा लावला जरी तरी मोठ्या सिक्युरिटीमध्ये, म्हणजे लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा लावता येत नव्हता. सरेआम पाकिस्तानचे झेंडे लावले जायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाज परिवर्तन केलं, 370 हटली, लाल चौकामध्ये आज तिरंगामय वातावरण झालं. त्याचं कारण आहे हिंदू समाज जागा झाला. अशा अनेक गोष्टी सांगता येतील की ज्याच्यातून समाज परिवर्तन झालं. आता या समाज परिवर्तनानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एक काळ असा होता, हिंदू रेस इज डाईंग रेस. मला मूर्ख म्हणा, गधा म्हणा, पण हिंदू म्हणू नका. आता समाज परिवर्तन झालं, 100 वर्ष संघाचं काम झालं, आणि आता या ठिकाणी गर्व से कहो हम हिंदू है म्हणणारे, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व म्हणणारे. या देशाचा पंतप्रधान संघाचा स्वयंसेवक आहे, राष्ट्रपती संघाची स्वयंसेवक आहे. या देशाचा, आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री संघाचा स्वयंसेवक आहे. हा काय अभिमानाची गोष्ट म्हणत नाही मी. समाज परिवर्तन झालं, हिंदू जागा झाला. आता हिंदुत्वासाठी काम करणारी माणसं सत्तेमध्ये देखील आली, आणि समाजामध्ये देखील तीच माणसं काम करतायत. आता आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी लोकमान्य टिळकांना दहशतवादी म्हणून शिकवल्या जायचं एनसीआरटी मध्ये, आणि मदर टेरेसाला भारतरत्न द्या म्हणून सगळीकडे जोर मारला जायचा. हिंदुत्ववादी लोक जागे झाले. नानाजी देशमुखांना भारतरत्न, एक दुर्गम भागामध्ये राहणारा आणि काम करणारा माणूस, हे समाज परिवर्तनाचं, हिंदू माणूस जागा झाल्याचं लक्षण आहे. पालघरचे साधू, त्यांची सरेआम हत्या होते, आणि कोणीही त्यांच्यासाठी उठून उभा राहत नाही. आणि त्या अफजल गुरुसाठी मात्र रात्री 2 वाजता न्यायालय उघडी राहायची. हे दैव दुर्विलास आपल्या सगळ्यांच्या डोळ्या देखत आहे, घडलेला आहे. हिंदुत्ववादी लोक जागे झाले, हिंदू समाज जागा झाला, आणि समाज परिवर्तनानंतर आता आतंकवाद्यांना या ठिकाणी देशात थारा नाही. अशा अनेक गोष्टी आपल्याला तुलनात्मक सांगता येतील, पण वेळेचं बंधन आहे. आणि म्हणून आता परमपूजनीय सरसंघचालकांनी सांगितलं, व्यवस्था परिवर्तन झालेलं आहे, समाज परिवर्तन झालेला आहे, हिंदू समाज जागा झालेला आहे, पण केवळ आता जय भवानी, जय श्रीराम म्हणून चालणार नाही. हा देश माझा आहे, आणि म्हणून याच्या रक्षणाची जबाबदारी, इथलं पर्यावरण चांगलं राहिलं पाहिजे, इथली समाज व्यवस्था चांगली राहिली पाहिजे, इथले कानून कायदे चांगले राहिले पाहिजे, कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे, इथे सामाजिक समरसता, याची जबाबदारी दुसऱ्यांची नाही, या सगळ्याची जबाबदारी
हिंदू समाजाची आहे आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तिसरी कडी घेतलेली. आता त्याला म्हटलेलं आहे पंचपरिवर्तन. आता या पंचपरिवर्तनामध्ये इथून बसलेल्या सगळ्यांनी सगळे नारे तर घेऊनच जायचे, गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणायचंच आहे, पण ते म्हणत असताना जबाबदारीची जाणीव आता कधीतरी माझ्या हृदयात राहिलं पाहिजे. हा देश माझा आहे, हिंदुस्थान माझा आहे, इथला 7-12 माझा आहे, नमुना ड माझा आहे, या देशाची जबाबदारी माझी आहे. म्हणून सरसंघचालकांनी पंचपरिवर्तन मुद्दा मांडला. त्याचा पहिला मुद्दा मी मुद्दाम क्रम बदलून घेणार आहे. पर्यावरण त्यांनी या ठिकाणी सांगितलं. पर्यावरणाची जबाबदारी कोणाची आहे? ही आपल्या सगळ्यांची आहे आणि आतापर्यंत आपण ती पाळत होतो. 1835 पर्यंत या देशामध्ये गायीची पूजा व्हायची, या देशामध्ये म्हशीची पूजा व्हायची, या देशामध्ये बैलाची पूजा व्हायची, घोड्याची पूजा व्हायची, हत्तीची पूजा व्हायची, तुळशीची पूजा व्हायची, वडाची पूजा व्हायची. म्हणजे वृक्ष वल्ली सगळे जे आहेत या सगळ्यांना ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. अशा पद्धतीची रचना 1835ला मेकॅलो आला आणि त्याच्या लक्षात आलं की अरे यांच्या घरात हिंदुस्थान आहे, यांच्या घरातला हिंदुस्थान बाहेर काढा आणि यांच्या घरात मेकॅलो घुसवा. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये कट्टर कार्यकर्ते जरी असलं तरी तो मेकॅलो इतका घुसलेला आहे. म्हणजे आपण राहतो हिंदुस्थानात पण आपलं घर हिंदुस्थानात, घरात हिंदुस्थान नाही. आपण या सगळ्या पूजा सोडल्या आणि मग परमपूजनीय सरसंघचालकांच्या लक्षात आलं की नाही एवढं करून चालणार नाही. हात वर करून अरे जबाबदारी माझी आहे, माझं घर सांभाळायचं आहे, तर पर्यावरणाकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून त्यांनी 3 P सांगितलेले आहेत. एक सांगितलं प्लांटेशन, म्हणजे वृक्ष रोपण, आपण वृक्षारोपण केलं पाहिजे. आता याच्यावर जास्त सांगण्याची आपल्याला गरज नाही. वृक्षाची किती महती आहे. आपल्या वेदामध्ये म्हटलेलं नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो, किंवा तुकाराम महाराजांनी म्हटलं वृक्षवल्ली आम्हा सोयरी. एवढी सगळी शिकवण असून वृक्षाकडे आम्ही दुर्लक्ष करतो. दुसरं त्यांनी सांगितलं पाणी. पी म्हणजे पाण्याच्या संदर्भामध्ये गॅरंटीने सांगतो इथे जेवढे बसलेले आहेत त्याच्यातल्या 25% लोकांच्या नळाला तोट्या नाहीत. सरकारी नळ आहेत आणि समजा असतीलही तर नळ कशाला वाया जाऊ द्यायचे. घरचं पूर्ण भरल्यावर पाईप घेते संडासात सोडते. म्हणजे त्याला बिलकुल असं वाटतं की नाही टॅक्स पूर्ण भरलेला आहे, पूर्ण पाणी वाया जाऊ द्या. हे लक्षात आलं सरसंघचालकांच्या आणि मग त्यांना लक्षात आलं की अरे इथून पुढचं युद्ध पाण्याचं आहे. मग पाण्यासाठी मला काही करता येईल की नाही. मग काही गोष्टी आम्ही मागच्या वेळेस चर्चा केली होती इथल्या सद्भावना बैठकीत की माझ्या घरी मी पाणी देताना किती पाणी देतो. कोणी पाहुणे आले हे एवढाले ग्लास पूर्ण भरून आणतात, त्याला देतात आणि त्याला काय घोटभर पिकट ठेवून देतो. म्हणजे पूर्ण पाणी त्याच्यातून वाया जाते आणि ते तसंच आपण फेकून देतो. उष्ट आहे. मग आपल्याला करता येईल का काही की बसका ग्लास मी माझ्या घरी ठेवेल. इथून घरी घेऊन जाताना ह्या गोष्टी न्यायच्या आहेत आपल्याला की मी आता मोठा ग्लास घेणार नाही, बसका ग्लास देईल, त्याला आणखी लागेल तर आणखी देईल, किंवा नसेल बसका ग्लास, मोठा ग्लास आहे अर्धाच त्याला देईल, बाबा अर्ध प्या, आणखी लागेल तर पुन्हा देईल. अशा छोट्या छोट्या गोष्टी. मी लागले पाईपने त्या ठिकाणी जे गाड्या धुत बसतो, कमिटीचा नळ आहे म्युन्सिपाल्टीचा, चलो चालू द्या, शावरनी आंघोळ करतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला टाळता येतील का, तर त्या टाळल्या पाहिजे. प्लॅस्टिक, आपण सर्वजण या ठिकाणी पत्रावळी जे आणतो त्या प्लॅस्टिकच्या, द्रोणे आणतो प्लॅस्टिकचे, ग्लास आणतो प्लॅस्टिकचे आणि ते सगळं प्लॅस्टिक इतकं झालं. सरसंघचालकांच्या लक्षात आलं नुसतं हे करून चालणार नाही. अरे हे घर माझं आहे आणि म्हणून इथे प्लॅस्टिकचा वापर होऊ नये. त्यासाठी अनेक ठिकाणी मी आता इथे मागच्या वेळी इथेच आलो होतो. यांनी मला सांगितलं की कोणतं तरी मंडळ आहे त्यांनी 500 ताटं विकत आणली, 500 ज्याला म्हणतात वाट्या, 500 ग्लास आणले आणि ते लोक काय करतात, कोणाकडे लग्न असेल तर म्हणतात बाबा हे घेऊन जा, स्वच्छ न्या आणि स्वच्छ करून आम्हाला आणून द्या, प्लॅस्टिक वापरू नका. फुकट त्या ठिकाणी देतात. अशा मोहल्ल्यामध्ये आपल्याला करता येईल का प्लॅस्टिकचा वापर होऊ नये. त्यासाठी काही प्रयत्न जर आपल्याला करता येत असतील तर ते आपण केलं पाहिजे. वृक्षारोपण, प्लॅन्टेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असतानाच आणखीन काही गोष्टी आपल्याला सगळ्यांना पाहाव्या लागणार आहेत. आणि त्याच्यामध्ये पर्यावरणानंतर दुसरं आपल्याला सांगितलं की मला माझ्या नागरी कर्तव्य 1976 साली म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर 76 सालापर्यंत नागरी कर्तव्याची कोणाला चर्चाच नव्हती. स्वर्णसिंगांच्या याच्या खाली एक समिती तयार झाली आणि त्यांनी सांगितलं की नागरी कर्तव्य आपल्याला पाळायची आहे. म्हणजे आता
जर मतदान करायचं आहे, जाऊ द्या ना, काय करायचं मतदान करत बसतील दुसरे, मला काय फायदा त्याचा, किंवा मला टॅक्स भरायचा आहे, नाही भरणार मी, असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अशाच पद्धतीने सगळी माणसं देशाप्रती राहतात. तर आपली जी जी नागरी कर्तव्य, राष्ट्राप्रतीची कर्तव्य, ती मला पाळता येतील की नाही. कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन डार्क. अंधारामध्ये तुम्ही कसे राहता, विवेकानंदांनी व्याख्या केली. त्याला तुमचं चारित्र्य म्हटलेलं आहे. म्हणजे आपण उजेडात तर सगळे चांगले राहतात, पण समजा कोणी पाहत नसेल तर लागले नियम मोडायचे. आपण ठरवलं पाहिजे की कोणी पाहो न पाहो, नागरिक कर्तव्य हा माझा भाग आहे, तो मी त्या ठिकाणी पाळला पाहिजे. तो दुसरा भाग. तिसरा त्यांनी सांगितलं कुटुंब प्रबोधन. हा तर अत्यंत महत्वाचा आहे आणि माझ्या आवडीचा विषय आहे. आपण कुटुंब प्रबोधन का म्हटलंय? माझ्या घरात हिंदुस्थान आहे का? माझ्या घरात भारत आहे का? माझं घर भारतात आहे, घरातला भारत नाही. मम्मी आणि डॅडी, इथे बसलेल्या अनेकांच्या घरामध्ये मम्मी आणि डॅडी आहे आणि फार अभिमानानं ते सांगते. आई बाबा म्हटलं तर मागासलेपणा वाटतो, पण मम्मी म्हणजे काय, डॅडी म्हणजे काय, याचा अर्थ जर तुम्ही समजला तर मूर्तगत अशा पद्धतीचे ते मुडदे आहे आणि त्यांना मम्मी आणि डॅडी. आपण वाढदिवस साजरा करतो ते तर 100% सांगतो, माझ्या सगळं स्टेजवर बसलेले एवढे जेवढे आहे या सगळ्यांच्या घरी वाढदिवस साजरा करताना केक कंपल्सरी झाला. अरे केक आपली संस्कृती आहे का? त्याच्यामध्ये दिवे लावतात आणि फुंकतात. दिवे विझवणे ही आपल्यामध्ये ज्याला म्हणतात अपशकुन मानला जातो. दिवा जर विझत असेल तर असे हात करतात, हात जळाला तर चालेल पण दिवा विझू नये, ही माझी संस्कृती आहे. आणि माझ्या घरात तो मेकालो घुसला आणि वाढदिवस अगदी मोठमोठ्या साधू संतांच्या वाढदिवसाला केक नेला जातो आणि तो कापला जातो. तो वाढदिवस आपला नाही, त्याला मस्त बसवा त्या मुलाला किंवा जो कोणी वाढदिवस आहे, पंचारतीने त्याला ओवाळा, फुलं त्याच्या अंगावर टाका आणि जीवेत शरदशतम शृणुयाम शरदशतम असं त्या ठिकाणी त्याची मनोकामना करा. किती मंगलमय वातावरण होईल. पण ते माझ्या घरामध्ये नाही, माझ्या घरामध्ये केकच पाहिजे. आणि जर आणला नाही तर ती पोरगी आपल्या घरातली म्हणते, बाबा तुम्ही घराच्या बाहेर जा थोडा वेळ, केक काकेपर्यंत, तुम्हाला पटत नाही ना. अशी इथे बसलेले 90%, आणि मी गॅरंटीने सांगतो सगळ्यांच्या घरी केक येतो. आत्ताच्या या हिंदू संमेलनामध्ये मला ठरवता येईल का की वाढदिवसाला मी केक आणणार नाही, पंचारतीने मी त्याला ओवाळणार आहे. हे करता आलं तर अतिशय चांगलं होईल. वेडिंग अॅनिव्हर्सरी ही आपली एका वेडिंग अॅनिव्हर्सरी आणि आपली नाहीये, ती पाश्चिमात्य पद्धती. आपल्या इथे 7 जन्माच्या गाठी, 7 जन्मपर्यंत हा पती मिळो असं आपण प्रतिज्ञा करतो लग्नामध्ये. धर्मेच अर्थेच कामेच नाती चलामी. आणि तिकडे त्यांना वेडिंग अॅनिव्हर्सरी आवश्यक आहे. हा इकडून आला, हा इकडून आला, यांचं लग्न झालं, वर्षभर टिकलं ते आनंद त्यांना. टिकलं की लागली सर्वजण म्हणतात चला वेडिंग अॅनिव्हर्सरी. वर्षभर टिकलं, 2 वर्ष टिकलं, सेकंड वेडिंग अॅनिव्हर्सरी. आणि तिसऱ्या वेळेस तर त्यांचा घटस्फोटच आहे. त्यांना ते आवश्यक आहे, आपल्याला ते आवश्यक नाही, पण तरी देखील ती आपल्यामध्ये घुसलेली आहे. मदर्स डे, फादर्स डे, आपली संस्कृती आहे. तर रोज मातृदेवो भव, पितृदेवो भव, नमस्कार रोज त्या मुलाने केला पाहिजे. पण आता तुम्हाला गॅरंटीने सांगतो, तुमचा मुलगा जर एखाद दिवशी घरी आला आणि त्यांनी तुम्हाला नमस्कार केला तर तुम्ही म्हणता बापा सूर्य कोणीकडून उगवला, कारण ते नमस्कारच करत नाही. अशी आपल्यामध्ये तो मेकालो घुसलेला आहे. मग आपल्याला मदर्स डे फादर्स डे आपला आहे का त्यांचा आहे? कसा आहे पहा. हा इकडून आला, लग्न झालं, या दोघांचं लग्न झालं, यांना एक मुलगा झाला, वर्षभरात घटस्फोट झाला. मुलगा झाल्याबरोबर तो मुलगा गेला अनाथ आश्रमात, मग ही बाई गेली इकडे, हा गेला इकडे. आता इथे हिचं एक लग्न झालं, आता याचं एक लग्न झालं, यांनाही मुलं झाले. आता हे जे अनाथ झालेलं पोरग आहे त्याला कधीतरी भेटलं पाहिजे की नाही. आणि म्हणून ते म्हणतात आता आईने यायचं. आई ज्या दिवशी भेटायला येईल अनाथ आश्रमात तो मदर्स डे कंपल्सरी या. आणि वडील आले की फादर्स डे. आणि मग तेच आपण धरून बसलो आणि लागले मदर्स डे फादर्स डे. अरे नाही, रोज मातृदेवो भव पितृदेवो भव हे माझ्या घरात आणता येईल की नाही. सरसंघ चालकांनी म्हटलं कुटुंब प्रबोधन आवश्यक आहे. इकडे किती जय श्रीराम म्हटलं आणि घरात जर तो मेक्याला घुसलेला आहे तर हिंदुस्थान सुजलाम सुफलाम होणार नाही. आणि म्हणून पंचपरिवर्तनामध्ये कुटुंब प्रबोधनाला महत्व दिलेलं आहे. व्हॅलेंटाईन डे हा आपला आहे का? व्हॅलेंटाईन डे आहे, पण सगळेजण साजरा करतात. ते पोरग देखील आपल्या आईला भेट बांधते मैत्री दिवसाच्या.
किंवा तू बापाला बांधते, घरातल्या सगळ्यांना बांधते आणि त्यानं बांधला नाही तर ती आधी रुसते, सगळ्यांना लावला मला नाही लावला. अगं बाई आपला आहे का व्हॅलेंटाईन डे? आपला नाही. व्हॅलेंटाईन नावाचा एक माणूस होता, आता थोडक्यात सांगतो. आणि त्याने तो काय करायचा, असे जे लफडे होते त्यांच्या याच्यामध्ये ते असं जुळवून द्यायचा. मग काही परंपरावादी तिथले जे ते रागावले आणि त्यांनी या व्हॅलेंटाईन नावाच्या माणसाचा खून केला. आणि खून केल्यानंतर हे जे लफडेखोर आहेत ते रागावले आणि माझं काय करावं. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ तो ज्या दिवशी मेला आणि त्या दिवशी त्यांनी ठरवलं की आजपासून व्हॅलेंटाईन डे. आणि तो तिकडे लफडेखोर तो व्हॅलेंटाईन सगळ्यांना एकत्रित करायचा, त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ तो वाढदिवस, त्याचा जो काय दिवस असेल तो. आणि आमचे हिंदू माणसं व्हॅलेंटाईन. कशाचा व्हॅलेंटाईन? आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी माझ्या घरामध्ये मी कधी एकत्रित देवघरासमोर येतो का, एकत्रित जेवायला बसतो का? आजचं होमवर्क लक्षात घ्या. आपण आता इथून पुढे याच्यातलं काही करता येईल का की सगळेजण आठवड्यातून एकदा का होईना एकत्रित जेवायला बसा, सगळेजण देवघरासमोर एकदा प्रार्थना करा, भजन करा, भोजन करा, कधीतरी भ्रमण करा. हे सगळं माझं घर हे भवन असलं पाहिजे. हे काही एखादं चर्च नसावं. त्या घरामध्ये वातावरण हिंदू असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी सरसंघचालकांनी मुद्दाम आपल्या सगळ्यांना सांगितलं की बाबा आपल्या सगळ्यांना जबाबदारी हिंदू धर्म टिकवण्याची आपली आहे. हे तर खरंच जोरात गर्व से कहो हम हिंदू है, हे तर जोरात म्हणा. हम मंदिर भव्य बनाएंगे, वही बनाएंगे, हे तर म्हणायचंच आहे. पण ते म्हणत असताना तुम्ही तिकडं लढा लागले, घर दुसरे खाऊन राहिले ना, तर त्याच्यापेक्षा तेही करा आणि हेही करा. पंचपरिवर्तनामध्ये या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. तिसरं सांगितलं सामाजिक समरसता. मी हिंदू आहे पण कोण म्हणते हिंदू आहे? जसं किराणा दुकानामध्ये आपण जर गेलो, राजेश किराणा दुकान, आता त्या किराणा दुकानात तुम्ही जा आणि त्याला म्हणा 1 किलो किराणा द्या. ते म्हणे किराणा? अरे तुझ्या दुकानाचं नाव किराणा आहे बाबा, किराणा दे. ते म्हणजे किराणा? अरे बाबा गुळ माग, शेंगदाणे माग, फुटाणे माग, तेल माग. किराणा दुकानात किराणा नावाची गोष्ट नाही. तसं हिंदुस्थानमध्ये हिंदू नावाची गोष्ट नाही. मी या जातीचा, मी या धर्माचा, मी या पंथाचा, मी आणखी पोट जातीचा, असं करत करत तो इतका खाली जातो. मी एकदा जिंतूरला गेलो मंदिरामध्ये, जैन मंदिरामध्ये कार्यक्रमासाठी. असं सगळ्याच जातीमध्ये आहे. हे उदाहरण म्हणून सांगून राहिलो. त्याने विचारलं का तुम्ही कोण? माझ्या हाताकडे पहा, लक्षात येईल. मी हिंदू आहे. त्याने म्हटलं तुम्ही कोण? ते म्हटलं मी जैन आहे. बरं जैन दिगंबरी का श्वेतंबरी? ते म्हटलं श्वेतंबरी आहे. बरं 13 पंथी का 22 पंथी? 22 पंथी. बरं मंदिर मार्गे का स्थानक मार्गे? स्थानक मार्गी. एवढ्या मोठ्या हिंदू समाजाचा मी घटक, पण मी त्याला काटत एवढा संकुचित झालो. हिंदुस्थानमध्ये जसं किराणा दुकानात किराणा नावाची वस्तू नाही, हिंदुस्थानात हिंदू नावाचं कोणी नाही. हिंदू संमेलनातून मी माझा परिचय, मी हिंदू आहे आणि मग समरस भावानी मी सगळ्यांशी एकत्रित राहणार आहे. आणि मग ते होत असताना माझ्या गावामध्ये एक पाणवठा असला पाहिजे, एकाच मंदिरात सगळ्यांना प्रवेश असले पाहिजे, एकाच पंक्तीत सगळे जेवले पाहिजे आणि मी आणि तू वेगळा नाही. आणि हे करत असताना, समरसता करत असताना देखील आपण काय करतो? जर एखाद्या झोपडपट्टीमध्ये आपण गेलो, समरसतेसाठी सेवावस्थेत गेलो आणि गेल्यानंतर त्याच्या झोपडीमध्ये जातो, त्याच्या पोत्यावर बसतो, तिथे जेवण करतो, फोटो काढतो आणि म्हणतो झाली समरसता. त्याच्या झोपडपट्टीमध्ये जाऊन, त्या झोपडीमध्ये जाऊन त्या ठिकाणी जेवणं सोपं आहे. पण त्या माणसाला तुम्ही घरामध्ये आणले, देवघरामध्ये त्याच्या हातून उदबत्ती लावली, तुमच्या डायनिंग टेबलवर किंवा तुमच्या खोलीमध्ये तुमच्या ताटाला ताट लावून तुम्ही जेवू घातलं का? तर ते जर होत नसेल, माझ्या घरातली भांडेवाली, होमवर्क आहे आजचं, माझ्या घरातली भांडेवाली कधीतरी तिला आम्ही सणावाराला जेवायला बोलवलं पाहिजे की नाही, तिला तिच्या परिवाराला माझ्या घरामध्ये पाठतात रांगोळी काढील आणि माझ्या भांडेवालीला मी त्या ठिकाणी जेवू घालीन, माझ्या घरामध्ये काम करणाऱ्याला मी जेवू घालीन. अशी समरसता त्या ठिकाणी होत असेल तर निश्चितपणे सरसंघचालकांनी जो उद्देश आपल्या सगळ्यांना सांगितला की आपण सर्वजण अशा पद्धतीने केलं पाहिजे. मला असं वाटते की आणखी एक स्वदेशीचा भाव आपल्या सगळ्यांना, तो स्वदेशीवर सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार लक्षात घ्या. स्वचा भाव म्हणजे स्व म्हणजे मी, स्व म्हणजे माझं राष्ट्र, स्व म्हणजे माझा समाज,
याच्या प्रती माझी कल्पना आणि स्वदेशी वस्तू मी विकत घेतल्या पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये देखील आपण सगळ्यांनी त्या बाबतीत विचार केला पाहिजे. हिंदू संमेलनामध्ये मी आलो म्हणजे मी फक्त जय भवानी जय शिवाजी म्हटलं एवढ्यावर होणार नाही. तर परमपूजनीय सरसंघचालकांनी सांगितलं हिंदू समाज व्यापक झालेला आहे, संघाचं काम देखील व्यापक झालेलं आहे. मत्स्य पुराणामध्ये कथा आहे, मत्स्य बारीकसा मासोळी होती, ते ऋषी त्या ठिकाणी आले तर ती मासोळी बोलू लागली आणि म्हटले अहो मला वाचवा, मला वाचवा, हे मोठे खातील. त्याने कमंडलूमध्ये टाकलं आणि भरभर आश्रमामध्ये आले आणि पाहतात तो त्या कमंडलूत ती मावेनाशी झाली, चांगली फुगली. मग आता त्यांना वाटलं काय करावं, रांजणामध्ये टाकली. थोड्या वेळाने गंमत झाली आणि ती मासोळी आणखीन फुगली. आता काय करावं, त्यांनी विहिरीमध्ये टाकली, आणखीन गंमत झाली, मासोळी आणखीन फुगली. त्यात त्यांना वाटलं आणखी काय करावं, नदीत टाकली. नदीत टाकल्यानंतर आणखी गंमत झाली, ती मासोळी चांगली फुगली. आता ती समुद्रामध्ये गेली, थोड्या वेळाने गंमत झाली, ती मोठी मासोळी आणखीन मोठी झाली. प्रलय आला आणि तिने वाचवलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील 1925 मध्ये सुरू झाला. ती छोटीशी मासोळी हळूहळू गंमत होत ज्याला म्हणतात सर्वजण कार्य करायला लागले, व्यवस्था परिवर्तन झालं, समाज परिवर्तन झालं, संघ सर्वव्यापी झाला, सर्वायामी झाला, सार्वभौम झाला. आता माझी जबाबदारी आहे, हा हिंदुस्थान माझा देश आहे, त्याला वाचवण्यासाठी हे जे पंच परिवर्तन तुम्हाला सांगितले त्याच्यापैकी काही गोष्टी माझ्या घरामध्ये मला करता येतील का, त्या जर आपण केल्या तर मला असं वाटते आजच्या या हिंदू संमेलनाचं खऱ्या अर्थाने फलित झालं तर ते तुम्ही सगळ्यांनी करावं अशी प्रार्थना तुमच्या चरणावर करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.